घोडे बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेड्याच्या यात्रेला अजून 8 ते 10 दिवसाचा अवकाश असला तरी आतापासूनच यात्रेत घोडे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। एक मुखी दत्त मंदिर असलेल्या सारंगखेडा येथील यात्रा ही एक ऐतिहासिक यात्रा असून घोडे बाजारासाठीही ही यात्रा संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे। ही यात्रा पाहण्यासाठी संपूर्ण भारतातून नागरिक येथे येतात। सारंगखेड्याच्या यात्रेला 14 डिसेंबर पासून सुरुवात होणार असून 29 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे। या यात्रेत चेतक फेस्टिवलच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। सारंगखेड्याच्या यात्रेत दरवर्षी हजारोंच्या संख्येने अश्व दाखल होतात। यावर्षी ही जवळपास 2.5 ते 3,000 उच्च प्रजातीचे अश्व दाखल होणार आहेत। यावेळी भारतातील सर्वात उंच असलेला भारतीय प्रजातीचा अश्व पंजाब मधून यात्रेत दाखल होणार आहे। चेतक फेस्टिवलच्या माध्यमातून यात्रेत अश्वाच्या अनेक स्पर्धा भरवल्या जातात। यावेळेस देखील अश्व सौंदर्य स्पर्धा, रेवल स्पर्धा, अश्व क्रीडा, अश्व नृत्य स्पर्धा सोबतच पंजा कुस्ती स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे। शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हिटमॅन प्रीमियर रायडिंग स्पर्धेचे देखील आयोजन येथे करण्यात आले आहे। यामध्ये विविध शाळेमधील जवळपास 200 विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे। सारंगखेडा यात्रा संपूर्ण भारतात प्रसिद्ध असल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी येथे होत असते। त्यामुळे तयारी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे। यात्रेला अवकाश असला तरी अश्व दाखल होण्यास सुरुवात झाली आहे अशी माहिती आयोजक जयपाल सिंग रावल यांनी दिली आहे। सारंगखेड्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली यात्रा, दत्तप्रभूंची यात्रा आणि चेतक महोत्सव हा 14 डिसेंबर पासून सुरू होणार आहे। तो 29 डिसेंबर पर्यंत असेल। काय काय आकर्षण आहे यावेळेस सारंगखेड्याच्या यात्रेमध्ये उत्तम प्रजातीच्या अश्वांची आम्ही कॉम्पिटिशन, जे आपण नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे सर्व अश्व कॉम्पिटिशन्स घेतो। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता मिर्झा आफिक।